आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे। मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले। या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपल्याकडून नावे सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता। पण यावेळी अनेक जण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला गावागावात बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याचे आवाहन केले होते। याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, पण ही बैठक आयोजित करण्यावरूनच वाद झाला। बैठक कोणी आयोजित केली यावरून उपस्थितांमध्ये वाद झाला। दरम्यान यावेळी काहींनी उमेदवारीसाठी नावं घेण्यास सुरुवात केल्यानंतर हा वाद आणखी वाढला। कोणीही उमेदवारीसाठी नावे सुचवायची नाहीत असं ठरल्यानंतर ही नावे घेतल्याने शाब्दिक वाद झाला आणि याचे रूपांतर हाणामारीत झाले। दुसऱ्या एका कार्यकर्त्याने हा वाद फार दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली आहे। फोनवरून अचानकपणे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, पण हेतुपुरस्पर नावे घेतल्याने हा वाद झाला। पण वैचारिक लढ्याऐवजी अशा प्रकारे हाणामारी होणे दुर्दैव आहे। बैठक 2 ते 3 दिवस आधी आयोजित करायला हवी होती। तालुक्यातील सर्व लोकांना बोलावले पाहिजे असे एकमत होते आणि यावरून वाद झाला असेही त्यांनी सांगितले। जरांगे पाटील यांचे अपक्ष उमेदवार देण्यासाठी आवाहन। मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येक जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा पर्याय दिला आहे। गावोगावी सगळ्यांनी मराठा बांधवांशी बोलून मते जाणून घ्यावी आणि अंतिम निर्णय घ्यावा असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे।